बृहन्मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त असलेली जी 558 पदं आहेत. याच्यामध्ये उत्तरामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अ, हा नाही, ते गडबडच आहे. हे खरं नाही. मग खरं काय आहे? असं आहे की वैद्यकीय व्यवस्था, अ, आरोग्याची व्यवस्था ही सगळी मला चांगली माहिती आहे. मलाही चांगली माहिती आहे. आणि म्हणून ह्या आम्हाला मिळालेल्या ज्या काही माहिती आहे त्याच्या आधारावर आम्ही हे सगळं केलंय. कारण कित्येक वेळेला असं होतं, अलीकडे आपण माहितीच्या याच्याखाली मागितले एखादं, तर आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना सवय आहे की एकदा माहिती मागवली की ताबडतोब मिळते. आता तसं नाही. आता काही काय नियम आलेत, काय नाही आम्हाला माहित नाही. सांगण्यात येतं की आम्ही असमर्थ आहोत अशी पद्धतीची उत्तरं मिळतात. पण जेव्हा सर्वसामान्य जो आम्ही बोलतो, त्यावेळेला ही जी माहिती मिळते त्याच्या आधारावर 558 पदे ही जी अ, हे झालेली आहेत, अनेक वर्षापासून ती भरली गेली नाहीत असं माझी माहिती आहे. आणि म्हणून याचा सगळा जो परिणाम आहे, हा सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर होतो. सर्वसामान्याला आज प्रायव्हेट डॉक्टरकडे जायला आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण योजना सुद्धा अनेक आणलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी, एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी काल चर्चा सुद्धा झाली आणि चांगल्या आहेत. कारण त्या टेस्ट करायला गेलं की त्यांना काय ते शक्यच होत नाही. 6,000, 8,000. त्यामुळे माझा तोच स्पेसिफिक प्रश्न राहील की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 558 पदं जी रिक्त आहेत, ज्याच्यामुळे ही आरोग्य सेवा ही इफेक्टेड झालेली आहे किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम सर्वसामान्याच्या याच्यावर परिणाम झालेला आहे. तर ती आजची स्थिती काय आहे, हा पहिला प्रश्न. आणि त्याच्यातली काही पदं भरलेली असतील असं, कारण आपण सगळं अभ्यास करूनच आलेलं आहात. त्यामुळे आणि आम्हाला तुमच्या उत्तरांची सवय पण आहे. पण ही मात्र नक्की, हे 558 ही 558 पदं जी आहेत, ही जवळजवळ 4-5 वर्षापासून तो बॅकलॉग आहे. तर त्याच्यामध्ये माझी विनंती राहील, उत्तर आपण द्याच. ही पदं जोपर्यंत आपण सर्व भरत नाही, तोपर्यंत ह्या आरोग्य सेवेचा जो खऱ्या अर्थाने हे व्हायला पाहिजे, इम्पॅक्ट व्हायला पाहिजे सर्वसामान्यांसाठी, तो होणार नाही. आणि म्हणून पदं किती भरली आणि जर उर्वरित असतील ती किती कालावधीमध्ये भरणार, एवढे 2 प्रश्न आहेत मंत्री महोदय. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि 1 नायर दंत महाविद्यालय आहे. तर सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय जे महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये 308 पदं ही मंजूर आहेत. 73 भरलेली आहेत आणि 235 ही रिक्त आहेत. लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 230 पदं मंजूर आहेत, 72 भरलेली आहेत, 158 रिक्त आहेत. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 183 पदं मंजूर आहेत, 52 भरलेली आहेत, 131 रिक्त आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 68 पदं मंजूर आहेत, 17 भरलेली आहेत, 51 रिक्त आहेत. आणि नायर दंत महाविद्यालयामध्ये 32 पदं मंजूर आहेत, 20 भरलेली आहेत आणि रिक्त पदं 12 आहेत. अशी एकूण 821 पदांपैकी 587 पदं ही रिक्त आहेत. पण रिक्त पदांमध्ये महानगरपालिकेनं असा एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत एमपीएससी थ्रू ही पदं भरली जात नाहीत, तोपर्यंत 347 पदं ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरलेली आहेत. त्याच्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि त्या सहाय्यक प्राध्यापकांचं क्वालिफिकेशन देखील आपल्याला माहिती आहे. काही एमडी आहेत, काही एमएस आहेत. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नियम जो आहे, तो नॅशनल मेडिकल काउन्सिल जे आहे, त्याचे नियम म्हणजे माझ्यापेक्षा बंटी पाटील साहेब चांगलं सांगतील, त्याचे नियम दर 3 महिन्याने बदलतात. आणि दर 3 महिन्यानं 4 महिन्याने हे नियम बदलले की ते बदललेले नियम शासनाच्या नियमामध्ये इन्क्लूड करण्यासाठी ती फाईल परत शासनाकडे येते आणि त्याच्यामध्ये 3 महिने जातात. तर या प्रश्नाच्या निमित्तानं अशा पद्धतीचे निर्देश आम्ही महानगरपालिकेला देतोय की शासनाकडनं ज्यावेळी नॅशनल मेडिकल काउन्सिलचे नियम बदलतील, त्याचवेळी आपल्या शासनाचे देखील नियम हे नॅशनल मेडिकल काउन्सिल प्रमाणे झाले पाहिजेत. अशा पद्धतीचं बिल जरी आणावं लागलं तरी ते आपण सभागृहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि जी रिक्त पद आहेत
ती एमपीएससीला सांगून ताबडतोब भरता येतील का यासाठी देखील पाठपुरावा करतोय. परंतु आपण जी रिक्त पदं म्हणतोय की 528 रिक्त पदं आहेत, ती 558 रिक्त पदं जी आहेत त्यातली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर 347 आपण भरलेली आहेत. अभिजित वंजन. केवळ मुंबईपुरता हा विषय मर्यादित नाही. सभापती महोदय, माझी विनंती आहे की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. आता तिथे नागपूर विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर आपण त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करतो. तर आमची विनंती आहे की प्रतिनियुक्तीवर नियुक्ती न करता थेट त्यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि एमपीएससीच्या माध्यमातून जितक्या काही पदं रिक्त आहेत सर्व महाविद्यालयांमध्ये, त्याच्याशिवाय एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आता दादांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारानं जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू झालेले आहे. चंद्रपूरमध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे, गोंदियामध्ये आहे, भंडारामध्ये आहे, वर्धेमध्ये सर्वच ठिकाणी आहे. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, पण त्या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये शिकवायला त्या ठिकाणी प्राध्यापक नसतील आणि त्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर नसतील आणि त्यांची नियुक्ती केवळ प्रतिनियुक्तीवर बाहेरून त्यांना बोलवलं, तर हे कसं काय? म्हणून या सर्व जिल्हानिहाय तशा पद्धतीच्या सर्व पदांची त्या ठिकाणी आपण त्याचं नियोजन करून सर्वच जिल्ह्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने आम्हाला करायची. मान्य मंत्री. सभापती महोदय, हा जो प्रश्न आहे तो मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे, ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं चालवली जातात. त्याची आस्थापना ही वैद्यकीय शिक्षण विभागाची आहे. तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका मांडली की रिक्त डॉक्टर्स हे भरले गेले पाहिजेत, प्राध्यापक भरले गेले पाहिजेत, तशा पद्धतीची उचित कारवाई करण्यात येईल. विरोधी पक्ष नेते. सभापती महोदय, या प्रश्नाला धरून एक मुद्दा याच्यात मांडतो मी. या मुंबई महापालिकेचे जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असताना ICCU सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणारे डॉक्टर चालवतात. आता त्यांना पगार जर बघितला तर 60,000 आणि 20,000 आणि 18,000 असा पगार आहे. मी त्याच्यात जात नाही. माझा मुद्दा असा आहे की जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे लोक जर ICCU चालवत असतील, कोणती तरी संस्था चालवती, एक. दुसरा मुद्दा माझा असा आहे की फक्त डॉक्टरांपुरता हा विषय नाही, प्राध्यापकांचाही मुद्दा आहे आणि म्हणून या रिक्त पदामुळे जी अध्यापनाची गुणवत्ता आहे, शेवटी कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि परमनंट बेसिस याच्यात जे अध्यापनाची गुणवत्ता आहे याचं मूल्यांकन शासन करत आहे का, हा एक माझा मुद्दा आहे, किंवा महापालिका करते का. आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की मग हे सगळं होत असताना जे शेवटी कॉर्पोरेशनचं असेल नाही तर खाजगी असेल, शेवटी हे वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि MCI ची परवानगी असताना MCI याच्यावर 3 महिन्याला या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्याच्या मान्यता टिकवणं हे शक्य आहे का, हा माझा या आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे. सभापती महोदय, जी आपण जे सांगितले की कॉन्ट्रॅक्च्युअल आपण भरती करतो सहाय्यक प्राध्यापकांची, त्याच्यामध्ये कंडिशनच अशी टाकलेली आहे की मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी अधिकारी म्हणून त्यानं काम केलेलं असलं पाहिजे. त्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल तरच आपण त्याला सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती करतो. मला वाटतं आता आपण पुढे गेलं पाहिजे. बंटी पाटील लास्ट. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत म्हणून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा. दादा, मागच्या 15 दिवसापूर्वी राज्यातल्या 30 वैद्यकीय महाविद्यालयांना NMCच्या नोटीस आलेल्या आहेत. मला वाटलं वैद्यकीय शिक्षण मंत्री असते तर मी हा विषय, परंतु तो नगरविकासकडे असल्यामुळे तुमच्याकडे उत्तर आलं. जवळजवळ या महाविद्यालयांना जर पूर्तता केली नाही तर 1 कोटीपर्यंतचा दंड आणि या वर्षीच्या 3,000 मेडिकलचे ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारतात. आता लगेच उत्तर मिळेल असं मी म्हणत नाही, परंतु सन्मान्य दादांना माझी विनंती आहे की या संदर्भात शासनानं आज नाही उद्या भूमिका जाहीर केली पाहिजे. NMCच्या जर नोटीस 30 वैद्यकीय महाविद्यालयांना या राज्यातले आले असतील, त्यामध्ये स्टाफचा विषय हा मेजर आहे. आम्ही अनुभवलेलं आहे. नवं वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चालू झालं की कोल्हापूरचा स्टाफ सिंधुदुर्गला जातो, सिंधुदुर्गचा स्टाफ कोल्हापूरला जातो ज्यावेळी इन्स्पेक्शन असेल. तर एक धोरणात्मक निर्णय दादा या संदर्भातला होणं अभिप्रेत आहे, जेणेकरून यांच्या मान्यता यावर्षी टिकतील. सभापती महोदय, सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे, परंतु हे अधिवेशन संपायच्या आत आम्ही त्याच्याबद्दल काय राज्य सरकारने, कारण 1,000 जागा म्हणजे काही कमी जागा नाही, 3,000 तर
तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि आमचा वैद्यकीय विभाग यांनी काय भूमिका आहे त्याच्याबद्दलची घेतलेली आहे आणि ह्याच्यामधनं कुठंही नुकसान 3,000 जागांचं होऊ नये त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल. प्रश्न क्रमांक 2, 2004